नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. तर आता काही ताईंचं म्हणणं होतं की ताई तुमचं चॅनल हे करताना तुम्हाला काय अडचणी आल्या नेमक्या त्या सांगा, तुम्ही कसं प्रोसेस कंप्लीट केली ती सांगा. तर मी कधीही मोबाईलला हात लावलेला नव्हता, पण उमेदचे आभार की उमेदमुळं माझ्याकडं मोठा मोबाईल आला. त्याच्यानंतर मी मशीन काम करतेच, तर एक दोन ताई म्हणल्या की ताई मशीन क्लास हा आपण मोबाईलवर पण शिकू शकतो, मग तुम्ही का बरं असे मोबाईलवर व्हिडिओ वगैरे टाकत नाही. तर अजूनसुद्धा माझं एवढं मशीन काम मोबाईलवर नाही गेलेलं, कारण थोडं एडिटिंगचा माझा प्रॉब्लेम आहे. तर आणि कामाचा पण खूप व्याप आहे, कारण मी बचत गटाचं काम करते, मशीन काम करते, आणि यूट्यूबचं असं नाही की लगेच अर्निंग सुरू होईन आपलं त्याच्यावर भागल म्हणून, कारण त्याचा पहिले 4,000 वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो. 1,000 सबस्क्रायबर तर सहज कंप्लीट होतात, पण 4,000 वॉच टाईम कंप्लीट व्हायला खूप वेळ घेतं. पहिला आपल्याला तो वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो, नंतर आपलं चॅनल मोनोटाईज होतं. मोनोटायझेशनचं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला $10 कंप्लीट करावं लागतात. $10 कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण ॲडसन अकाउंट्सचा अप्लाय करू शकतो, म्हणजे जो आपला ॲडसन पिन असतो तर तो आपल्या घरपोच येतो, आणि तो घरी आल्याच्या नंतर ॲडसन पिन घरी आल्याच्या नंतर आपण समोरच्या प्रोसेसला समोर जाऊ शकतो. कारण जेव्हा का आपले $100 कंप्लीट होतात तेव्हाच आपलं पेमेंट आपल्या खात्यात जमा होतं. पण एकमेव, कारण जी महाराष्ट्र बँक असते, ज्या बँकेमध्ये डॉलरचं रूपांतर पैशात होतं, त्याच बँकेचं अकाउंट आपल्याला जोडायचं आहे. आणि जो एक सिक्रेट नंबर असतो तो आपण मॅनेजरकडून घेऊन घ्यायचा, म्हणजे तो आपण त्याच्यात टाकल्याच्या नंतर तरच आपलं जे गुगल ॲडसन असतं त्याला आपण अप्लाय करू शकतो, आणि नंतर ते पेमेंट आपल्या खात्यात आपोआप कंप्लीट होतं. जर काही अडचण असल्यास आपल्याला काही डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशनसाठी बँकेतसुद्धा जावं लागतं. तिथं बँकेत जाऊन आपण आपले व्हेरिफिकेशनचे जे डॉक्युमेंट असते ते घेऊन जायचं. नंतर आपलं पेमेंट जर अडकलं वगैरे तर ते पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये येतं. सोपी प्रोसेस आहे, आपल्याला खूप अवघड वाटते. मला तर खूप अवघड वाटत होतं, कारण माझं अकाउंट स्टेट बँकेचं अकाउंट नव्हतं, ग्रामीणचं होतं, पण तिथं ऑनलाईन व्यवहार नव्हता. तर मग मी स्टेट बँकेचं अकाउंट ओपन केलं. त्याच्यानंतर साऱ्या प्रोसेस झाल्या, पण थोडीफार एक असे व्हिडिओ बघूनच मी माहिती घेतली होती. त्याच्यानंतर मी समोर पाय टाकला असं म्हणायला तरी काय हरकत नाही आहे. आणि माझं पहिलं पेमेंट डायरेक्ट 2 वर्षाच्या नंतर आलं, कारण माझी प्रोसेस करायलाच खूप वेळ गेला. काही माहीत नसल्यामुळं पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊनसुद्धा मी थांबलेली होती, की मला वाटलं ते आपोआपच होतं का, पण नाही. आपल्याला त्याला पूर्ण प्रोसेस कंप्लीट करावं लागतात, तरच आपलं चॅनल मोनोटायझेशन होतं. नंतर समोरच्या प्रोसेस, गुगल ॲडसन म्हणा, सगळं आपल्याला आपल्याच यानं करावं लागतं. तर माझं म्हणजे अर्निंग अशी होती, गावातले लोक खूप नाव ठेवायचे, आणि गावातले ठेवतात आणि त्यातल्या त्यात घरच्यांना पण म्हणतात. घरचे पण म्हणतात की काम नाही का आता हे वगैरे असे टोमणे चालूच असतात. पण आपल्याला काय करायचं आहे त्याच्याकडे आपलं एक लक्ष असलं ना, तर आपण कोणालाही काही मानत नाही. कारण आपलं ध्येय असतं की आपल्याला हे करायचं आहे, इच्छाशक्ती असली तर आपण सगळं काही करू शकतो. तसंच माझं होतं पहिले, कारण मोबाईलला हात लावायचा, फोन जरी लावायचा तर भीती वाटत होती. पण चॅनल सुरू केल्यापासून मी तसं शॉर्ट व्हिडिओ, आणि एकमेव सांगायचं म्हणजे मी एक टाकला होता, भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी. मी सहज जेवण करता शेतातून व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ इतका व्हायरल गेला ना, की 19-20 लाखापर्यंत गेला. त्या व्हिडिओमुळं मला इतके सबस्क्रायबर, 50-60 हजार सबस्क्रायबर त्या व्हिडिओमुळं मला मिळाले, कारण तो व्हिडिओ खूपच व्हायरल गेला होता. तर त्या व्हिडिओमुळं माझे सबस्क्रायबर पण भरपूर वाढले आणि फॅमिली पण भरपूर झाली. तर आज 68,000 सबस्क्रायबर माझे झालेले आहे. तर फक्त आणि फक्त हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद, सपोर्ट, आणि एकमेव म्हणजे जेव्हा मी चॅनलला म्हणजे पहिले व्हिडिओ टाकायची, पण लाईव्हचं मला काही माहीत नव्हतं की आपल्याला लाईव्हचा वॉच टाईम मिळतो म्हणून. लाईव्ह घ्यायची तर मग लाईव्हवर तर जायला भीती वाटत होती, कारण खूप वाईट लोक पण असतात, कमेंट वाईट करणारे. पण 1-2 दादा अशी की त्यांनी मला खूप असं सपोर्ट केला. तर अशा प्रकारे माझ्या यूट्यूबची जर्नी होती. आता माझं दुसरं पेमेंट पण येण्यात आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरबसल्या हा प्रयत्न करू शकता. कामात राहा, असं नाही की आपण सगळे कामं सोडायचे आणि हेच करायचं. आपलं सगळे कामं करून आपण हे पण करू शकतो, पुढे एक पाऊल टाकू शकतो. त्याच्यामुळे सर्वांना प्रयत्न करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.